काडीवडगाव येथील महिला सरपंचाच्या विरोधात अविश्वासाचा ठराव मंजूर झाला आहे। सदर घटना आज मंगळवार दिनांक 27 मे रोजी दुपारी 3 वाजता घडली आहे। बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यातील काडीवडगाव या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इतिहासात चर्चेचा विषय ठरणारी घटना घडली आहे। गावातील सध्याच्या सरपंच सौ प्रभावती लक्ष्मण हातागळे यांच्या विरोधात ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणावर अविश्वास व्यक्त करत 349 विरुद्ध फक्त 2 मतांनी ठराव मंजूर केला आहे। ही विशेष ग्रामसभा मंगळवार दिनांक 27 मे रोजी काडीवडगाव ग्रामपंचायत प्रांगणात पार पडली। वडवणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी विठ्ठल नागरगोजे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभेचे आयोजन करण्यात आलं होतं। सदर ग्रामसभेला मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते आणि उत्स्फूर्तपणे जनमत नोंदवत त्यांनी सरपंचाविरोधातील ठराव मंजूर केला। प्रभावती हातागळे या जनतेतून थेट निवडून आल्या होत्या, मात्र कार्यकाळात विविध कारणांनी ग्रामस्थांमध्ये असंतोष निर्माण झाला होता। कामकाजातील अपारदर्शकता, विकासाच्या बाबतीत दुर्लक्ष आणि जनतेशी संवादाचा अभाव या मुद्द्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी वाढली होती। या नाराजीचं रूपांतर अखेर ठोस कृतीत झालं आणि ग्रामसभेत मोठ्या प्रमाणावर उपस्थित राहून ग्रामस्थांनी सरपंचाच्या विरोधात अविश्वास ठरावला, जोरदार पाठिंबा दिला। अवघ्या 2 मतांनी सरपंचाच्या बाजूने मतदान झालं आणि तब्बल 349 ग्रामस्थांनी त्यांच्या विरोधात आपलं मत नोंदवलं। ही घटना केवळ काडीवडगावपुरती मर्यादित राहिलेली नसून संपूर्ण वडवणी तालुक्यात याची चर्चा सुरू आहे। जनतेने निवडलेले आणि जनतेनेच घरी बसवले असे सांगत ग्रामशक्तीच्या जागृतीचे उदाहरण म्हणून या घटनेकडे पाहिले जात आहे। त्या बाजूने संमती नसणारे 2 जण आहेत आणि तटस्थ भूमिका असणारे 4 जण आहेत। अशा रीतीने अविश्वास ठराव जो पारित झालेला होता त्या संमती असणाऱ्याची संख्या 349 असल्यामुळं हे बहुमतानं अविश्वास ठरावास संमती या सगळ्यांनी दिलेली आहे। अशा प्रकारची प्रोसिडिंग या ठिकाणी मी अंतिम करत आहोत आणि ही अंतिम प्रोसिडिंगची प्रत आम्ही वरिष्ठ कार्यालयात सादर करणार आहोत। आजच या प्रती वरिष्ठ कार्यालयात सादर केल्या जातील। त्यामुळं अविश्वास ठरावास संमती आहे अशा प्रकारची संमतीची प्रोसिडिंग आम्ही वरिष्ठ कार्यालयात सादर करू। या निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये सगळ्यांनी उपस्थित राहिला त्याबद्दल सर्वांचे आभार आणि ही सभा आपली तिथं संपली असे मी जाहीर करतो। अशा प्रकारे या ग्रामसभेला प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी देखील या ठिकाणी उपस्थित होते।